शायरांनी मगाशी आधी अनादीचा घर पोचलाय म्हणून जय शिवहारा करुणा करा विघ्न संहारा परात्पर तुझ परात्पराधी अनादी तुझ द्याती देव ऋषी मुनी ध्याती अर्धांगी शक्ती तुझ्या वसे पार्वती. कवीचं काय म्हणणं आहे पहा. शंकराच्या अंगी पार्वती आहे, दोन्ही समसमान आहेत. मी माझा तुला श्रेष्ठ म्हणणार नाही का. जेवढी मला जागा आहे तेवढीच तिला पण आहे. आणि म्हणून परात्पराधी अनादी तुझं ध्याती देव ऋषी मुनी ध्याती अर्धांगी शक्ती तुझ्या वसे पार्वती. कैलासवासी राणे देवा तुझी वस्ती शंभू राजू तुझे गुणगाती मज गाया द्यावी माती. माझ्याकडं बारीचा आलेला विषय गणपतीला हत्तीच शिरका आणि म्हणून कवी काय म्हणतोय पहा. ब्रह्मवैवर्त पुराणाची कथा सादर सादर अवधारा सुंदर साकी आणि राहिलेला विषय
जे आता मी सांगणार आहे त्या शाहिरात अडचणीत आणायचं काय मी म्हणणार नाही, पण मला जो विषय आलाय गणपतीला हत्तीच शिरका कुणाच्या वाचण्यात गेला असेल नसेल म्हणून ग्रंथाच्या पुराव्यासहित कवी काय म्हणतो पहा, ब्रह्मवैवर्त पुराणाची कथा सांगतो तुम्हाला, चुकी मुलीचं माफी मागतो विनंती करणारा, हे जर शोधायचं झालं तर ब्रह्मवैवर्त पुराण असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि म्हणून घटना काय घडते पहा, इंद्ररंभा निर्जन वनामध्ये जलविहार करती माऊली जलविहार करती जी, तेथून जात होते दुर्वास मुनी शिष्य भार सरती, काय घडलंय पहा, इंद्र आणि रंभा निर्जन वनामध्ये विहार करत असताना तिथून दुर्वास मुनी आणि त्यांचं शिष्यगण जात होते. जात असताना काय घटना घडते पहा, दुर्वासाचं पाहून इंद्रदेव नमस्कार करते माऊली नमस्कार करते जी, देऊन आशीर्वाद कार्य भेटली ऐकावी पुलती, परिचारकाचे फुलं इंद्रला परिचारकाचे फुलं इंद्रला भेटली होती माऊली भेटली होती जी, तरी यात ब्रह्म देवा सर्व दुःख वरती दुर्वास मुनी त्यांच्या शिष्यासोबत जात असताना ते इंद्राला दिसलं. इंद्रानं मनोभावे त्याला प्राणिपात केला म्हणजे नमस्कार केला. दुर्वास मुनी खुश झालं, देवांचा देव इंद्र माझ्या पाया पडतोय म्हणजे माझ्यात काहीतरी आहे. आणि म्हणून पाया पडल्यामुळं त्याला एक पारिजातक वृक्षाचं फूल त्या इंद्राला दुर्वास मुनीनं भेट दिलं. हे ठेव इंद्रा, तुझं दुःख सगळं हा त्या फुलानं निघून जाईल. पुढे तरी काय होते पहा, सर्व विघ्नांचा नाश करी फुल सांभाळावे याला फुलं असे सर्व विजय मिळे त्याला जीव
फूल सर्व विघ्नांचा नाश करणार आहे आणि हे तुझ्या मस्तकावर ठेव असं सांगून दुर्वास मुनी पुढे गेलं. त्या फुलात एवढी ताकद होती की ते फूल ज्याच्या मस्तकावर आहे ते सारखा ह्या जगात श्रेष्ठ कोण नाही माऊलीनो. मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. आणि पुढं दुसरा चौक कवी काय म्हणते पहा. देवी देवताचा अग्रगण्य जो असेल पहा कोण यातील राजी, असेल पहा कोण यातील राजी. त्या मस्तकावर ठेवल्यानंतर त्याच्या शक्ती किती प्राप्त होणार होती बघा. देवी देवता तुला अग्रगण्य होणार होता. कोण? इंद्र. पण आई लक्ष्मीची दया पण त्याच्यावर होणार होती. त्यासारखा श्रीमंत कोण या जगात नसता. ज्ञान तेज बल बुद्धी त्या सगळ्यात पण तो श्रेष्ठ होणार होता. पण नियत काय वेगळं ठरवती आणि म्हणून आपल्या मस्तकी न ठेविता पुढे प्रकार घडला. ऐरावताच्या मस्तकी ठेवली ब्राह्मिष्ट झाला दिवय. फुल आपल्या मस्तकावर न ठेवता इंद्रानं ते फुल त्याचा हत्ती ऐरावत. नाव लक्षात ठेवा, गणपतीचं शिरका, हत्तीचं शिरका, त्याचा वाहन असलेला हत्ती ऐरावत नाव तिचं त्यानं त्याच्या मस्तकावर ठेवला. ठेवल्यानंतर पुढे घटना काय, लय रस आहे त्याला, कमी नाही, लय रस आहे. आणि म्हणून रंभा सोडून इंद्राला निघून स्वर्ग लोकी गेली, स्वर्ग लोकी गेली. पतीवरून ऐरावताने इंद्रदेवाला आपल्या पाठी बसल्याला उतरला खाली. फुल ठेवायच्या आधी ऐरावत हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेत होता, त्याचा शब्द मोडत नव्हता. फुल ठेवल्यानंतर त्याच्या मस्तकावर एवढा भ्रमिष्ट झाला. त्या दुनियेत
माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, म्हणून आपल्या भगवंताला पाठीव बसलेला असताना त्याने खाली पाडलं. असा तो ऐरावत. पुढे कधी काय म्हणते पहा, थोडा अरण्यात ऐरावतात सोबतीनं भेटली, सोबतीनं भेटली. विहार करून अनेक मुलांना जन्म दोघले इंद्राला आपल्या पाठीवरनं पाडून ऐरावत घोर अरण्यात गेला. पण त्याला गर्व होता, या दुनियेत माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, म्हणून आपल्या शक्तीचा तो दुरुपयोग करायला लागला, असांग करू लागला. आणि म्हणून पुढे कधी काय म्हणते पहा, असांग करू लागला म्हणून देवाने कृती पहा केली, केली कृती पहा केली. शिर तोडले आणून गणपतीच्या घरात लावली. पण आता करू लागला, माजला उतरले. नारायणाने कृती केली, विष्णूनं, आणि त्या हत्तीचं त्या ऐरावताचं शिर तोडलं आणि ते त्या गणपतीला लावलं. असा पुरावा हा मी माझ्या पद्धतीनं बंडा मामा, वशेकर मामा मी सादर केलाय माझ्या बुद्धीप्रमाणे. आणि इथून पुढं शाहीर कोण म्हणणार असतील, आमचे स्नेही जोडीदार मगाशी बोलता बोलता बघा नाव राहिलं, कलगी सम्राट शिवाजी पाटील मुंबईकर. त्यांच्यासारखं वाचिक मी नाही, पण त्यांच्या नादानं ग्रंथ विकत घ्यायची सवय मला लागली बघा. होय नाही, मी फुकटच सगळ्यांचं गाणं ऐकतो. त्यांच्यासारख्यांच्या सानिध्यात राहिलो म्हणून कुठंतरी आम्हाला स्वर्गाच्या पायरीवर तरी जागा आहे. नरकात राहू दे थोडा, पण स्वर्गाच्या पायरीवर आहे दाराच्या बाहेर माझ्या मते बरं का. आणि म्हणून तिचा कवितेचा शेवट झाला, हत्ती भ्रमिष्ठ झाला. म्हणून नारायणानं त्याचं शिर कापलं आणि ते ह्या गणपतीच्या घरावर जोडलं. म्हणून ते हत्तीचं शिर हे त्याच्या पाठीमागचं कारण. ग्रंथ ब्रह्म वैवर्त पुराण असं ते सागर जमली. आणि ज्यांनी ही कविता केली ते आज ह्या कार्यक्रमात पंच म्हणून लाभलेलं आहे. नाव घ्यायच्या आधी तुम्ही सर्वांनी रसिक श्रोते सज्जनांनी त्यांच्यासाठी एक बार टाळ्या करायला लागतात, लक्षात घ्या. कारण ते एवढं सोपं नव्हतं. काल अभ्यासाचं पुस्तक एखादं वाचलं तर ते प्रमेय आम्हाला दहावीत पाठविला, तर पोरं तरुण पोरं आहे, शाळा शिकलेली, बरोबर आहे का दादा? एवढं सगळं वाचून ते लक्षात ठेवून ते लिहायचं, यमक जुळवायचं एवढं सोपं नाही. ते एका साधकाचं काम आहे. आणि म्हणून कवीचं नाव त्या माझ्यानंतर बाळू माधवे दादा आमचे वस्ताद म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. पण त्या कवितेत विचारलेला प्रश्न तुमच्यासाठी नव्हता बरं का, तुमच्या पायाकडून सांगतो. शायरांनी सांगितल्यामुळे तट लावायची वेळ आल्या, तट लावणार नव्हतो. आणि म्हणून इंद्रश्री बटक झाला म्हणजे काय सांग मजला रे, काय सांग मजला
कविता ह्या ठिकाणी समाप्त झालेली आहे. इंद्र श्रीभ्रष्ट का झाला असा त्यात एक प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे दुर्वास मुनीने जे फूल त्या इंद्राला दिलं होतं ते आपल्या मस्तकावर ठेव म्हणला. कोण? दुर्वास मुनी. पण त्यानं ठेवला आपल्या वाहन असणाऱ्या ऐरावताच्या मस्तकावर. मग हे जर त्याला प्रायश्चित्त काहीतरी भोगायला पाहिजे का नको? मग त्यात अशी कवीची टीक आहे की तो इंद्र श्रीभ्रष्ट का झाला असा त्यात कवीचा छोटासा प्रश्न आहे. मला तिथे काय माहिती नाही बाबा. होय. आणि म्हणून एक छोटी चाल, कारण मी बीपीला पेशंट आहे का, तुमची सगळ्यांची माफी मागतो. एवढ्या दंग्या धोक्यात मला काम आलाय बा. सुरुवात आहे आताशी. ते 70-80 वर्षाच्या माणसाला जी गोळी चालू आहे ती मला चालू आहे 40 MG बीपीची. चेष्टा नाही. म्हणून ह्यात 2 वर्ष आलिप्त होतो. पण कसं आहे, व्यसन लागलंय म्हणल्यानंतर ते सुटणार आहे. 3ऱ्या पिढीचं गाणं सांभाळतोय. माझे वडील त्या ठिकाणी बसलेत बा, शाहीर दिलीप वरेकर. त्यांच्या आशीर्वादानं वेळवाकडे गातोय. आणि म्हणून बसायला चाल घेऊ का? हा, सगळी म्हणणार मी. बरोबर. काम धंदा सोडून आज इथं आलोय का? माझ्या संत जनांचा मेळा येत आहे. कोण कोण आहे? माझे बंडा मामा आहेत, माझे पेरेकर दादा आहेत, जमलेले आहे. माझे निनाबा दादा असतील, शिवाजी पाटील हुंबरकर असतील. या संत जनांची आज मला भेट झाली. आणि म्हणून छोटीशी चाल. पंढरीला आलो देवा पायी पायी, बाबा पेटीवाल्या. पंढरीला आलो देवा पायी पायी, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई. पंढरीला आलो देवा पायी पायी, पंढरीला आलो देवा पायी पायी, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई, असे वाटे जीवाला वावे त्या ठाई. या संतांची संत जनांची गाडवे माझी गोकुळाष्टमी दिवशी पडली. झाला महिना. शायरांनी कार्यक्रमाला बोलले म्हणून नाही, 5-6 वर्ष उंबोली गावात येतोय लोकांचं गाणं ऐकायसाठी. पण आज गाणं म्हणायसाठी आलोय. एकदा उंबोरकरांसाठी टाळ्या होऊन जाऊया. व्यक्तीच्या आवड लागली मजला, डोळे भरून पाहिल कधी विठ्ठला मी तुझला, विठ्ठला मी तुझला. मृत्यूलोकी दादाची तुझी लाई, भेटीसाठी आलो देवा संतांची दाटी, संतांची दाटी.
झाली माझी वारी देवा कवी काय म्हणतोय पंचांनी सांगितलं बरोबर आवडतं झाली माझी वारी देवा त्या सगळ्यांच्या संगतीत आहे म्हणून माझी जन्म मरणाची येरदारी चुकल्या ध्यानात असू दे आणि म्हणून कवी काय म्हणतो पहा झाली माझी वारी देवा आता काही नको ते कवी दिवा रंग झाला पाहुनिय मुखते पाहुनिय मुखते अनुभव तुझा तुझे जवळ पंढरीला आलो देवा पायी पायी असे वाटे जीवा रवावे त्या काही असे वाटे जीवा रवावे त्या काही असे वाटे जीवा रवावे त्या काय बोलता बोलता चूक वाद भूल काय झाली असली आणि त्यात ते दिव्याच्या पुष्पामुळं ज्यावेळेस शंकरानं या गणपतीचं शिर उडवलं त्यावेळेस त्या असणाऱ्या शिराचं छिन्न विचिन्न अशा त्रिशूळानं उडवल्यामुळे त्याचं छिन्न विचिन्न असं हे झालं आणि ते शरीर त्याला परत बसवता आलं नाही आणि ते शरीर न बसवता या शौनक ऋषीच्या वरदानापायी या हत्तीचं शरीर या गणपतीला बसवण्यात आलं एवढंच माझ्या वाटण्यात आलंय शिवशंकर कैलासपती माया पार्वती चरण वंदिती साष्टांग नमस्कार करती गौरी माते येऊन मम प्रती हायपती द्यावी गाया मात्या साकी काय म्हणते पा आणि दीनानंत अनंत नाता दीनानंत अनंत नाता अव दीनानंत अनंत नाता म्हणती तुझला अव म्हणती
असणाऱ्या गणेश पुराणात मी 2 नंबरची कविता म्हणतोय. आव निराकार निर्गुण गणेशा आव निराकार निर्गुण गणेशा तू मंगल मूर्ती तू मंगल मूर्ती पहिल्या चरणात मध्ये म्हणले पहा निराकार निर्गुण. आता गणेश आणि अशा या गणेशाला शुभ कार्यात पहिल्यांदा काम होतात. आवती वराने उन्मत्त झाला उन्मत्त झाला आणि त्याचा नाश करण्यासाठी कोणीतरी या भूवरती अवतार घ्यायला पाहिजे. पुढे काय होतंय पहा. अजिंक्य झाला झालं मही वरती वरती झालं मही वरती आपला या दुरासुर राक्षसानं स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक त्रासले असणारे 33 कोटी देव सर्व या दुरासुराच्या अत्याचारामुळे त्रासलेले असताना पुढे काय होते पण अब गेले ब्रह्माची चरण ध्यानात ब्रह्म विचार करतो ब्रह्म विचार करतो आणि पार्वती मोठी घेई जन्मशंकर परत दैत्य मरतो. यावेळे असणारे 33 कोटी सर्व देव या ब्रह्मदेवाला शरण गेले आणि असणारा या दुरासुर राक्षसाच्या अत्याचारामुळे त्याचं कारण त्याने त्या ब्रह्मदेवाने सांगितलं आणि पुढे या ब्रह्मदेवानं या 33 कोटी देवांना सांगितलं की जर पार्वती कोटी जर या कोणी जन्म घेतला तरच या दैत्याचा नाश होईल. शिववराने अधिक झाला दैत्य महीवरती मुळा रंभ गजानन योगी मुनी स्मरती कोटी देव ब्रह्म्यात कैलासी या गेले कैलासी या गेले
राक्षस शिववराने उन्मत्त झाला होता आणि हे ब्रह्मदेवाचे सर्व लोक कैलासी गेले आणि आधी माया पार्वतीस हे सगळं वर्तमान कळालं. पुढं काय होतंय पहा. माया कोपली क्रोधाने अब नेत्र लाल झाले झाले नेत्र लाल झाले दिव्य ते दिवस तुंड गणाचे दर्शन झाल्या ज्यावेळेस पार्वती मातेला कळालं त्यावेळेस तिचे असणारे डोळे एकदम लाल झाले आणि तिच्या डोळ्यातून पुढे काय होते पहा. क्रोधाने भडकता नेत्रातून दिव्य तेज आले आले दिव्य तेज आले दिव्य तेज वक्र तोंड गणाचे पार्वती नेत्री तेज तेजामध्ये गजानन मूर्ती मूळारंभ गजानन योगी मुनी स्मरती Hey!
असणारी आधी माया आता या कवी करत्याचं मत आहे. या आधी मायेच्या नेत्रातून आधी मायेचे डोळे लाल झाले आणि या डोळ्यातून या वक्रतुंड गजाननाची मूर्ती सर्व 33 कोटी देवांना दिसली. पुढे कविता कवी काय म्हणते पहा. त्याच्यामध्ये गर्भता मावला गर्भता मावला पार्वतीला पुत्र बघा झाला असणाऱ्या पार्वती मातेला पुत्र संभवला आणि 9 भाग भरतात त्या बाळाचा जन्म झाला आणि जन्माचा त्याला सोंड आणि एक दात होता असं या कवी कर्त्याचं मत आहे. अनन्याला बाळाला दिना दिला त्या वैरण राजाला राजाला वैरण राजाला सोंड आणि एक दात यामुळे हे बाळ विद्रूप दिसत होत आणि हे विद्रूप दिसल्यामुळं आता पार्वती मातेनं आता बाळ या नंदीच्या स्वाधीन केलं आणि स्वाधीन करून सांगितलं की याला कुठंतरी मनात सोडून देऊन येता. मुनिच्या बाळका सांभाळ या करती योगी मुनी मरती त्या नदीनं वनात सोडलं आणि त्यावेळेस असणाऱ्या पराच्या रुचीना हे बाळ भेटलं आणि त्याचा ते सांभाळ करतात. पुढं काय कवी म्हणते पहा. पराच्या वाकरी पालन केवढे नाम गजानन या
असं रूप धरून तो या दत्त्यावर धावून गेला आणि काचीमध्ये जाऊन या दुरास राक्षसाची शेंडी पकडली आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याला ठार केलं. आणि या कवितेत प्रश्न आहे की बाबा नेमके या गणपतीला दुर्वा का आवडतात आणि हुंदराचं वाहन काय केलंय. कवीचं नाव कोणी सांगत वचन कवीश्वरा मने मागलं त्यांनी हुंदीर कोण चंदिकाचे एक ताल म्हणतो आणि माझ्या चटकडच आहे चंदिक मध्ये गणपती बाप्पाची आरती सजवली माझ्या मना करू जवली आरती सजवली माझ्या मना करू जवली गणपती बाप्पाच्या आरतीला कोण कोण गणपती बाप्पाच्या आरतीला कोण कोण वचारित योगेंद्र वचारित राजेंद्र वचारित योगेंद्र वचारित राजेंद्र मोदक लाडू घेऊन गणराज बसले उंदरावर मोदक लाडू घेऊन गणराज बसले उंदरावर
माझ्या मनात रुजवली आरती गजवली माझ्या मनात रुजवली ताईर मायपती घरी